आणि जळगावच्या बाजारामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे। सोन्याचे दर जीएसटी सह 1,07,000 रुपये प्रतितोळावर पोहोचले। डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या 50% टॅरिफचा परिणाम म्हणून गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 2,500 रुपयांची वाढ झाली आहे। जो आपण सोना इम्पोर्ट करतो, गोल्ड इम्पोर्ट करतो, त्याच्या बदल्यामध्ये डॉलर लागतं आपल्याला, तर डॉलरमध्ये चुकावं लागतं आपल्याला। म्हणून सोन्याचे भाव वाढताय। आपली रुपयाची करन्सी कमजोर होऊन राहिली आहे आणि डॉलर मजबूत होऊन राहिला आहे, म्हणून सोन्याचे भाव वाढताय। डॉलर वधारला असं म्हणतात। हा, डॉलरची व्हॅल्यू वाढली आहे आणि रुपयाची व्हॅल्यू कमी झाली आहे, म्हणून सोन्याचे भाव वाढताय। रशिया व युक्रेन यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। त्यानंतर अमेरिकेने भारतावर 50% टेरिफ रेट लावला असून त्याचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीवर या ठिकाणी झाला आहे। आज जळगावच्या बाजारात सर्वात विक्रमी या ठिकाणी भाववाढ झाली आहे। जळगावच्या बाजारात सोन्याचे दर 1,07,000 इतके या ठिकाणी झालेले आपण बघू शकता। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये ग्राहकांनी सोनं खरेदीसाठी मोठी या ठिकाणी गर्दी केली आहे, कारण डॉलर वधारला आणि रुपया या ठिकाणी घसरले आहे। त्याचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीवर या ठिकाणी झालेला आहे। आगामी काळात देखील सोन्यात मोठी भाववाढ होऊ शकते अशी या ठिकाणी सुवर्ण व्यावसायिकांनी अंदाज व्यक्त केला असून जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव सर्वात विक्रमी 1,07,000 जीएसटी सह या ठिकाणी झालेले आहे। मात्र ग्राहकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे, सोनं हे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर गेलंय, कुठेतरी सोनं कमी झालं पाहिजे अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।